प्रसन्न घोडगे सर यांनी मला फोनवरून बोलले की बाबा नाही हा तुम्हाला कसं कुठल्या पद्धतीने तुम्हाला हा सर्कल पाहिजे आहे सांगा, त्याप्रमाणे मी हा तुम्हाला सर्कल तुम्हाला डेव्हलप करून देतो म्हणून त्यांनी सांगितले। गेल्या कित्येक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या बेळगाव शहरातील गोवावेस येथील जगद्गुरू श्री बसवेश्वर चौकाचे सुशोभीकरण लवकरच होणार आहे। हा चौक ग्रीन अँड क्लीन बनवण्याचे उद्दिष्ट असून चौकाच्या सुशोभीकरणासाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या मागणीनुसार पीव्हीजी कंपनीने पुढाकार घेतला आहे। पीव्हीजी कंपनीचे कर्मचारी, रहदारी पोलीस अधिकारी, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज बुधवारी दुपारी गोवावेस येथील श्री बसवेश्वर सर्कलला भेट देऊन पाहणी केली। याआधी गोवावेस सर्कल येथील अनियमित सिग्नल यंत्रणेमुळे वाहन चालकांचा गोंधळ होत आहे, त्यामुळे येथील सिग्नल यंत्रणेसह सर्कलचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी निवेदनाद्वारे महापौर मंगेश पवार यांच्याकडे केली होती। त्याची दखल घेऊन पीव्हीजी कंपनीचे संचालक प्रसन्न घोडगे यांनी माजी नगरसेवक गुंजटकर यांच्याशी संपर्क साधून आपल्या कंपनीद्वारे गोवावेस सर्कलचे सौंदर्यीकरण करू असे आश्वासन दिले। त्या अनुषंगाने नियोजित स्थळी आज पाहणी करण्यात आली। याप्रसंगी सिग्नल यंत्रणा दुरुस्ती विभाग कर्मचारी आणि तंत्रज्ञ देखील उपस्थित होते। सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक दोष दूर करण्याबरोबरच सर्कलचे उत्तम प्रकारे सुशोभीकरण करण्याचा आराखडा तयार करून विकास केला जाईल। लवकरच सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे आश्वासन माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी दिले। मागच्या आठवड्यामध्ये मी महापौरांना याच्याबद्दल ह्या सर्कलबद्दल एक लेटर दिलेलं होतं आणि ह्या सर्कलमध्ये बरेच ॲक्सिडेंट होतात आणि ह्या ॲक्सिडेंट होत असताना त्या फक्त ॲक्सिडेंट झाल्यानंतर बाकीचं काय पुढचं काही होत नाही का, म्हणजे ते जे ॲक्सिडेंट होतात ते मृत्यू पावलेले असतात, त्यांना कुठली मदत मिळत नाही, काय नाही त्या पद्धतीने होतं आहे। परंतु त्याच्यानंतर मी हे असं बरेच वेळेला बघितलं, मग बरेच वेळा बघितल्यानंतर मला काय वाटलं की बाबा हा सर्कलच डेव्हलप व्हायला पाहिजे, हा चुकीच्या पद्धतीने केलेला आहे म्हणून मी त्यांना परवा दिवशी एक निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये दिल्यानंतर हा जो सर्कल पूर्वी पीव्हीजी कंपनीने डेव्हलप केलेला होता, मग तो पीव्हीजी कंपनीचे जे ओनर आहेत प्रसन्न घोडगे सर यांनी मला फोनवरून बोलले की बाबा नाही हा तुम्हाला कसं कुठल्या पद्धतीने तुम्हाला हा सर्कल पाहिजे आहे सांगा, त्याप्रमाणे मी हा तुम्हाला सर्कल तुम्हाला डेव्हलप करून देतो म्हणून त्यांनी सांगितले। त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या सदस्यांना इथं पाठवून दिलेलं आहे। त्यांचे चेअरमन आणि त्यांचे जे ऑफिस स्टाफमधले जे आहेत त्यांनी इथं आलेले आहेत आणि त्यांनी पण आता आम्हाला काय सांगितलं की बाबा हा सर्कल आम्ही तुम्हाला डेव्हलप करून देतो, त्याप्रमाणे तुम्ही ते डिझाईन फायनल करा असं म्हणून सांगितलेलं आहे। त्यासाठी आम्ही ट्रॅफिक इन्स्पेक्टरना पण आम्ही इथं बोलून घेतलेलं आहे आणि त्यांनी पण काय केले की जे टेक्निशियन आहेत, जे सिग्नलचे जे टेक्निशियन आहेत त्यांना पण त्यांनी बोलून घेतलेत आणि त्यांनी इथं आहेत त्यांनी पण ते सांगितलेलं आहे की बाबा हा सर्कलला कसं पाहिजे की बाबा आज ना उद्या इथं ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी त्यांनी एक डिझाईन केलेलं आहे आणि त्या दोघांच्या त्या डिझाईनामध्ये हे टेक्निशियन ज्या पद्धतीने इथं डिझाईन देतील त्याप्रमाणे पुढचं हे डेव्हलप होणार आहे आणि थोड्याच दिवसात ह्या सर्कलचं एक चांगलं डिझाईन होऊन हे सर्कलचं काम चालू होणार आहे। महापालिकेच्या माध्यमातून जो पूर्वीचा जो सर्कल केलेला होता तिथं पाण्याची जी लाईन होती ती पाण्याची लाईन हे रोड करताना कट झालेली आहे, त्यामुळे तिथले फाउंटन चालू नाही आहेत। त्याचप्रमाणे जो हायमाक्स तिथं बसवलेला आहे तिथून ते लाईन कनेक्शन त्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे फाउंटनमध्ये, ते त्याच्यामुळे हे दोन्हीकडचं डिस्कनेक्ट झाल्यामुळे ते झालेलं आहे। त्याच्यासाठी महानगरपालिकेला पण त्यांनी एक पीव्हीजी कंपनी एक निवेदन देणार आहे की मी हा सर्कल आम्ही असा सुशोभित करणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांनी ते पुढचं त्यांनी कार्य करणार आहे। साधारण त्यांनी हा सर्कल डेव्हलप करण्यासाठी फार इंटरेस्टेड आहेत काय आणि त्यांनी काय म्हटले की आम्हाला एक महिन्याच्या आत आम्ही हा सर्कल एक डेव्हलप करू म्हणून सांगितलेलं आहे। त्याच्यासाठी त्यांनी एक डिझाईन पण दोघा तिघांच्यासाठी डिझाईन पण करायला दिलेलं आहे ह्या सर्कलचं आणि टेक्निशियननी पण एक डिझाईन केलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठला फायनल होते त्याप्रमाणे त्यांनी करणार आहे।